विठ्ठल एक नाव ज्यासाठी लाखो लोक घर सोडतात. कोणाच्या पायात चप्पल नसते, कोणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असतं, कोणाच्या खांद्यावर भगवा झेंडा, पण तोंडात सगळ्यांचे एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. हजारो दिंड्या, लाखो वारकरी, शेकडो किलोमीटरचा प्रवास आणि शेकडो वर्षांपासूनची परंपरा. पण या भक्तीच्या महासागरात दरवर्षी एक वेगळं दृश्य दिसतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षाचे नेते, प्रत्येक जण पंढरपूरमध्ये उपस्थित असतो. काही जण महापूजा करतात, काही जण वारकऱ्यांसोबत दिंडीत चालतात, तर काहींचे फोटो दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरवर फ्रंट पेज वरती झळकतात. आणि तेव्हाच एक प्रश्न जन्माला येतो, वारीला राजकारणाची गरज आहे की राजकारणाला वारीची? हा प्रश्न नवीन नाही, पण त्याचं उत्तर अजूनही अनेकांना सापडलं नाही. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, कोणावरही आरोप करणार नाही, कारण प्रश्न आहे भक्ती आणि सत्ता यांच्या नात्यातला. संतांनी उभी केलेली ही परंपरा आजही संतांच्याच विचारावर चालते का, की काळ बदलला आणि वारीचा अर्थही बदलला? चला शोधूया या प्रश्नाचं उत्तर. मी अभिजित स्वागत करतो तुमचं वैचारिक कट्टा या युट्यूब चॅनलवरती. राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला वारी समजून घ्यावी लागेल. कारण वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणारी यात्रा नाहीये. वारी म्हणजे चालत जाणारा महाराष्ट्र आहे. इथं शेतकरी आहे, शिक्षक आहे, मजूर आहे, डॉक्टर आहे, उद्योगपती आहे, तर काही विद्यार्थी. पण दिंडीत प्रवेश केला की कोणाचंही आडनाव राहत नाही, कोणाची जात राहत नाही, कोणाचाही अहंकार राहत नाही. प्रत्येक जण फक्त माऊली होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, वर्ण अभिमाने कोण झाले पावन, असे द्या सांगून मजपाशी. या एका ओळीमध्ये त्यांनी त्या काळच्या समाजाला प्रश्न विचारला, फक्त उच्च जातीत जन्म घेतला म्हणून कोणी पवित्र झाला आहे का? मला एक तरी उदाहरण दाखवा. म्हणजेच माणसाची किंमत त्याच्या जातीने नाही तर त्याच्या कर्माने ठरते. आणि वारी आजही हाच विचार जपते. म्हणूनच वारीमध्ये कोणी कोणाला आडनावाने, नावाने, जातीने हाक मारत नाही. ते हाक मारतात फक्त माऊली माऊली म्हणून. हा फक्त शब्द नाही, ही महाराष्ट्राच्या सामाजिक समानतेची ओळख आहे. म्हणून संत तुकाराम आणखी एका ठिकाणी म्हणतात, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. याचा अर्थ जो दुखी माणसाला आपला मानतो, जो संकटात असणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा संत आणि तिथंच देव आहे. म्हणजेच देव फक्त मंदिरात नाही तर माणुसकीत आहे. म्हणून वारी फक्त धार्मिक यात्रा नाहीये, ती माणुसकीची चलती बोलती शाळा आहे. आणि याच कारणामुळे कदाचित शेकडो वर्षानंतरही लाखो लोक या वारीत सहभागी होतात. आता एक प्रश्न विचारूया, जिथे एका दिवसात लाखो लोक एकत्र येतात, जिथं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं, जिथे प्रत्येक वृत्तमानपत्र, प्रत्येक न्यूज चॅनल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं लक्ष असतं, अशा ठिकाणी राजकारण कधीच पोहोचणार नाही असं खरंच होऊ शकतं का? इथूनच सुरू होतो राजकारण आणि वारीचा प्रवास. एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण आणि धर्म यांचं नातं आजपासून नाही, हे खूप वर्षांपासून आहे. पण वारीची गोष्ट थोडी वेगळी आहे, कारण वारी कोणत्याही राजाने सुरू केलेली नाहीये, ना कोणत्या सरकारने उभी केली, आणि कोणत्याही पक्षाची तर ती कधीच नव्हती. वारी उभी राहिली ती संतांच्या विचारांवर. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम या संतांनी माणसांना देवापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवला. पण त्यांनी आणखी एक गोष्ट केली, त्यांनी समाजाला एकत्र आणलं. आणि जिथं समाज एकत्र येतो तिथे सत्ता उशिरा का होईना पण पोहोचतेच. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात एक परंपरा तयार झाली. आषाढी एकादशीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्माईची महापूजा करतो. सरकारचं म्हणणं असतं की ही राज्याच्या वतीने केल्या जाणारी पारंपरिक पूजा आहे. पण इथं चर्चा सुरू होते, कारण दरवर्षी फक्त मुख्यमंत्रीच नाही तर अनेक मंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये सहभागी होताना दिसतात. काही वारकऱ्यांसोबत चालतात, काही त्यांच्या पाया पडतात, तर त्यांच्यासोबत जेवणही करतात. आणि हे दृश्य प्रत्येक न्यूज चॅनल वरती, प्रत्येक पेपर वरती, कोणाच्या रील्स वरती आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, हे चुकीचं आहे का? कदाचित नाही, कारण प्रत्येक नागरिकाला श्रद्धा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. राजकारणी त्याला अपवाद नाही. पण मग दुसरा प्रश्न विचारायला हवा, वारीत आलेले नेते हे फक्त भक्त म्हणून येतात की लोकप्रतिनिधी म्हणून? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला राजकारणाचा एक साधा नियम समजून घ्यावा लागेल. जिथं लोक असतात तिथंच राजकारण असतं, आणि जिथं लाखो लोक एकत्र येतात तिथं राजकारण अधिक सक्रिय होतं. कारण लोकशाहीत लोकांपर्यंत पोहोचणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची गरज असते.
वारीमध्ये लाखो वारकरी असतात. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. देशभरातील माध्यम तिथे असतात. त्यामुळं कोणताही पक्ष असो तो या व्यासपीठाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, नेते वारीत सहभागी झालेले दिसतात. म्हणजेच वारी बदलली नाही, पण काळ बदललाय. आणि त्या बदलत्या काळात वारी ही फक्त श्रद्धेची नाही, तर समाजाशी संवाद साधण्याची जागा बनली. आता क्षणभरासाठी एक कल्पना करा. आज जर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आपल्या या वारीत पुन्हा आले असते, तर त्यांना काय दिसलं असतं? लाखो वारकरी, टाळ मृदुंग, विठ्ठलाचा जयघोष आणि त्याचबरोबर कॅमेरे, लाईव्ह कव्हरेज, VIP सुरक्षा आणि राजकीय उपस्थिती. मग त्यांनी काय म्हटलं असतं? संत तुकाराम महाराज म्हणतात, जो दुखी माणसाला आपलंसं करतो, जो संकटात असणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा संत आहे आणि तिथंच देव आहे. म्हणजे देव शोधायचा असेल तर तो माणसाच्या सेवेत सापडतो. म्हणूनच वारीचा खरा अर्थ फक्त विठ्ठलाचं दर्शन नाही, तर विठ्ठल प्रत्येक माणसात पाहणं आहे. म्हणूनच वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, कारण त्यांच्यासाठी समोरचा माणूस देवाचाच अंश आहे. आणि हा विचार फक्त वारीपुरता मर्यादित नाहीये, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया आहे. पण आज एक प्रश्न विचारायलाच हवा. आपण वारीमध्ये लाखो वारकरी पाहतो, पण आपण त्यांच्या समस्या पाहतो का? उन्हात, पावसात, चिखलातून शेकडो किलोमीटर चालणारे हे वारकरी, त्यांना पुरेसं स्वच्छ पाणी मिळतं का? पुरेशी स्वच्छता गृह आहेत का? आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचती का? रस्त्यांची व्यवस्था पुरेशी आहे का? हे प्रश्न दरवर्षी उपस्थित होत राहतात आणि दरवर्षी यांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. त्याचमुळे प्रश्न असा नाही की राजकारणी वारीत यावे की नाही यावे. प्रश्न असा आहे, वारी संपल्यानंतरही वारकऱ्यांची सेवा चालू राहते. कारण संतांनी शिकवलं, सेवा ही एका दिवसाची नसते, ती आयुष्यभराची असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके. याचा अर्थ फक्त माझं कल्याण नाही, संपूर्ण समाज सुखी व्हावा हीच खरी साधना आहे. हा विचार जर का आपण समजून घेतला तर वारीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलत. मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? राजकारणी वारीत यायला हवेत का? मला विचाराल तर हो, नक्की यायला हवे. कारण तेही या समाजाचा भाग आहे. त्यांनाही श्रद्धा बाळगण्याचा अधिकार आहे. पण जे वारीत आले आहेत त्यांनी फक्त विठ्ठलाचं दर्शन घेऊ नये, तर संतांचे विचारही घेऊन जावेत. कारण संतांनी कधीच सत्तेला विरोध केला नाही, पण सत्तेला नेहमी जबाबदारीची जाणीव करून दिली. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. या एका ओळीत संपूर्ण नेतृत्वाचा अर्थ दडलेला आहे. जे बोलतो ते स्वतःच्या आयुष्यात जगतो, त्याचाच आदर करावा. म्हणजे भाषण मोठं असायची गरज नाही, कृती मोठी असायला पाहिजे. आणि हा नियम फक्त राजकारण्यांसाठी नाही, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, प्रत्येक नागरिकासाठी आहे. या समाजाचे वारकरी आहोत. दरवर्षी लाखो लोक पंढरपूरला जातात, पण खरी वारी फक्त पंढरपूर पर्यंतच नसते. खरी वारी सुरू होते जेव्हा आपण घरी परततो. आपण एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देतो, एखाद्या गरजूला मदत करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीपेक्षा माणूस मोठा मानतो आणि आपल्या पदापेक्षा आपली जबाबदारी मोठी मानतो. कारण विठ्ठल फक्त मंदिरात उभा नाही, तो त्या प्रत्येक माणसात उभा आहे ज्याला आपल्या मदतीची गरज आहे. म्हणून वारी ही फक्त चालण्याची परंपरा नाही, ती विचारांची परंपरा आहे. राजकारण तर बदलत राहील, सरकार बदलत राहतील, नेतेही बदलत राहतील, पण जर संतांचे विचार जिवंत राहिले तर वारी कधीच संपणार नाही. आता मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्या मते वारीला राजकारण्यांची गरज आहे का, की राजकारणाला वारीची? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. कारण मतभेद असू शकतात, पण संवाद थांबता कामा नये. मी आहे अभिजित जगदाळे, हा आहे वैचारिक कट्टा. पुन्हा भेटू एक नवीन प्रश्नासह. रामकृष्ण हरी.